11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण रूल्स फॉर किंवा IUPAC रूल्स फॉर नॉमेनक्लेचर ऑफ ब्रांच्ड अल्केन्सना IUPAC रूल्स काय आहेत, मग त्याच्यामध्ये सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्यू चेन, देन नंबरिंग कसं करायचं, त्यानंतर अल्किल ग्रुपचं वगैरे नंबरिंग, त्यानंतर त्याचं नाव कसं लिहायचं ते आपण बघितलं होतं. रूल्स फॉर ब्रांच्ड हायड्रोकार्बन्स. आजच्या लेक्चरमध्ये आता त्याचा पुढचा पार्ट आपण स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचा लेक्चर स्टार्ट करूया. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आता अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड असतात. अगोदर आपण जे नॉमेनक्लेचर बघितलं लास्ट लेक्चरला ते होतं सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनमध्ये जिथे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतो. आता काय असणार आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड किंवा त्यालाच म्हणतात मल्टिपल बॉन्ड्स. अल्किन्स अँड अल्काइन्समध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, अल्काइन्समध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. वाईल रायटिंग IUPAC नेम्स ऑफ अल्किन्स अँड अल्काइन्स फॉलोइंग रूल्स आर फॉलोड इन ॲडिशन टू रूल्स ऑलरेडी डिस्कस. आता आपण अगोदर जे रूल डिस्कस केले तेच सगळे रूल आहेत, त्याच्या ॲडिशनमध्ये हे रूल्स आहेत. आता फर्स्ट बघा, द लॉंगेस्ट कंटिन्यूड चेन मस्ट बी इन्क्लूड कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड्स. आता इथं जी लॉंगेस्ट कंटिन्यूड चेन तुम्ही सिलेक्ट करणार आहे त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड, जे मल्टिपल बॉन्ड असेल कार्बन कार्बन तो आला पाहिजे अशी लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करायची. दस द लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन इन फर्स्ट अँड सेकंड कंटेन 4 and 6 कार्बन रिस्पेक्टिव्हली. आता तुम्हाला स्ट्रक्चर दिलेत फर्स्ट आणि सेकंड. आता याच्यामध्ये लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन कशी असेल बघा, ज्याच्यामध्ये तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड यायला पाहिजे अशी लॉंगेस्ट कंटिन्यूअस चेन सिलेक्ट करायची. जर तुम्ही ही चेन अशी सिलेक्ट केली स्ट्रेट चेन तर त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड येत नाहीत, सॅच्युरेटेड कार्बन सगळे सिंगल बॉन्ड येतात. म्हणून चेन सिलेक्ट करताना कशी करायची, तर ही चेन अशी सिलेक्ट करायची. म्हणजे इथून तुमचे CH2 पासून म्हणजे 1 2 3 आणि 4 कार्बनची फर्स्ट चेन होती. समजलं का बघा, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड येईल अशी किंवा जे मल्टिपल बॉन्ड असतील ते येईल अशी चेन सिलेक्ट करायची. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, सेकंड एक्झाम्पलमध्ये काय होईल, CH3 जी लॉंग कंटिन्युअस चेन ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड येईल किंवा मल्टिपल बॉन्ड्स येतील अशी, म्हणजे तुम्ही इथून ही चेन काय करू शकता अशी सिलेक्ट होऊ शकते. किती कार्बनचे बघा, 1 हे 2 3 4 5 6 असे 6 कार्बनचे येते. इकडचे हे कार्बन येत नाहीत, हे ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून कन्सिडर केले जातात. समजलं का बघा, फर्स्ट रूल ज्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड येईल अशी कार्बनचे चेन सिलेक्ट करायची. त्यानंतर नेक्स्ट, नंबरिंग ऑफ दिस चेन मस्ट बी डन सच दॅट कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड हॅज द लोएस्ट पॉसिबल वॅकंट नंबर. आता नंबरिंग करताना पण असं नंबरिंग करायचं की जे मल्टिपल बॉन्ड आहे तो कार्बनला काय यायला पाहिजे, लिस्ट पोझिशन यायला पाहिजे. आता इथं सांगते बघा तुम्हाला, जर तुम्ही ही चेन सिलेक्ट केली, कुठून चेन सिलेक्ट करणार, इथून आपण अशी चेन सिलेक्ट करणार आहे, ही अशी आपली चेन असणार आहे. मग नंबरिंग करताना तुम्ही इकडून करू इकडून जर केला नंबरिंग तर किती, 1 2 3 हे 4 5 आणि 6, 5 नंबरला तुमचा ट्रिपल बॉन्ड येतो. असं न करता काय करायचं, ज्याला लोएस्ट पोझिशन येईल असं तुमचा डबल बॉन्ड काय करायचं, कन्सिडर करायचं. मग तुमच्या 1 पोझिशनलाच काय येतो, डबल बॉन्ड येतो, 1 2 असं येतं. म्हणजे त्या पोझिशनला काय येतो, तर तो लोएस्ट पोझिशनला मल्टिपल बॉन्ड यायला पाहिजे असं काय करायचं, नंबरिंग करायचं. त्यानंतर प्रॉपर नंबरिंग आणि इम्प्रॉपर नंबरिंग. आता तुम्हाला इथे याच्यावरनं कळेल प्रॉपर आणि इनप्रॉपर नंबरिंग. आता इकडे बघा, प्रॉपर नंबरिंगमध्ये जो फर्स्ट स्ट्रक्चर आहे CH3 CH2 CH आणि डबल बॉन्ड CH2, फर्स्ट पोझिशन कशाला यायला पाहिजे किंवा लोएस्ट नंबर काय यायला पाहिजे, डबल बॉन्डला यायला पाहिजे. इकडून जर तुम्ही केला तर 4th पोझिशन येते बघा, ह्या स्टार्टिंगपासून हे इम्प्रॉपर येतं. इथं काय येतं तर 4th पोझिशनला येतो डबल बॉन्ड, इथं काय येतो तर फर्स्ट पोझिशनला चालला आहे डबल बॉन्ड. त्यामुळे असं प्रॉपर किंवा प्रॉपर नंबरिंग करायचं, ज्याला लोएस्ट पॉसिबल नंबर येईल असं. किंवा 3rd पोझिशनला पण आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्यामुळे तो नंबर जास्त असतो म्हणून हे तुमचं प्रॉपर नंबरिंग होतं. किंवा खाली दुसरं सेकंड एक्झाम्पलमध्ये पण काय येणार, जिथं डबल बॉन्ड आहे तिथं काय यायला पाहिजे, लोएस्ट पोझिशन यायला पाहिजे असं नंबरिंग करायचं. मला वाटतं समजलं असेल हे नंबरिंग तुम्हाला. द एंडिंग ANE ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय ENE फॉर अन अल्केन अँड YNE फॉर अन अल्काइन. आता जे एंडिंग अल्केनमध्ये एंडिंग काय असं ALKANE अल्केन. बघा अल्केन आपण कसं लिहितो, ALKANE हे अल्केन असं, यातलं ANE कशाने रिप्लेस करायचं, ENE. जर ENE रिप्लेस केला तर कार्बन कार्बन काय असतो, डबल बॉन्ड. आणि जिथं ट्रिपल बॉन्ड असेल, अल्काइन्स असतील, तिथं कशाने रिप्लेस करायचं, YNE. समजलं. द एंडिंग ऑफ ANE ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय ENE फॉर अन अल्किन. म्हणजे जिथं डबल बॉन्ड असेल तिथं काय येणार तुमचं ENE येईल आणि जिथं ट्रिपल बॉन्ड असेल तिथं YNE. त्यानंतर 4th बघा, पोझिशन ऑफ अ कार्बन ॲटम
from which multiple bond starts is indicated by smaller locant number to multiply bonded carbon atoms before the ending of E Y. आता जो तुमचा नंबर असतो जिथून स्टार्ट होतो, जिथून तुमचा डबल बॉन्ड स्टार्ट होतो हा नंबर लिहायचा. म्हणजे समजा आता इथं कार्बन कार्बन आपण बघितलं होतं ती 3/4 नंबरला येईल. आता जिथून तुमचा डबल बॉन्ड स्टार्ट होतो, समजा तो आपण इकडून नंबरिंग केला तर जिथं लोएस्ट पोझिशन यायला पाहिजे जो स्मॉल नंबर असेल तो, आणि जिथून तुमचा डबल बॉन्ड स्टार्ट होतो तो नंबर लिहायचा. समजा आता इथं 1, 2, 3 आणि 4 हे आपलं झालं प्रॉपर नंबरिंग. मग आता तुमचं 1 पोझिशनला आणि सेकंड पोझिशनला पण डबल बॉन्ड आहे, 1 कार्बनला पण आहे, सेकंड कार्बनला पण डबल बॉन्ड आहे. आपण तुम्हाला लिहिताना तो नंबर तुम्हाला कोणता इंडिकेट करायचा किंवा कोणता नंबर द्यायचा, तर जो जिथून तुमची रिंग जिथून डबल बॉन्ड स्टार्ट होतो, आता ह्या 1 पासून काय होतं इथं बॉन्ड स्टार्ट होते, त्यामुळे नंबर लिहिताना काय लिहिणार आहे तुम्ही 1 नंबर लिहिणार आहे. आणि त्याच्या पुढे काय लिहायचं, तर जर डबल बॉन्ड असेल तर E, ट्रिपल बॉन्ड असेल तर Y. तेच लिहिले बघा. आणि तुमचे टोटल नंबर कार्बन मोजायचे, टोटल नंबर किती आहेत तर कार्बनचे 1, 2, 3 आणि 4 आहेत. 4 आहेत त्यामुळे काय येणार आहे त्याचं ब्युटेन असतं, E आपल्याला रिप्लेस करायचं, काय येणार ब्यूट 1 E ते पोझिशन दाखवायची असते डबल बॉन्डची. डबल बॉन्ड कुठं आहे तर 1 कार्बनला आहे म्हणून ते येतं नाव ब्यूट 1 E. आणि इकडे काय येणार आहे ब्यूट 1 Y. नंबरिंग काय करणार आहे आपण, जिथं मल्टिपल बॉन्ड लोएस्ट वॅकंट यायला पाहिजे जिथून स्टार्ट होतो तो नंबर द्यायचा ब्यूट 1. आणि Y कशासाठी ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून Y. समजलं का बघा तुम्हाला आता. आणि ब्यूट कशासाठी आली 4 कार्बन आहेत म्हणून ब्यूटेनमधलं ब्यूट. If the multiple bonds is equidistant from both the ends of selected chain, then carbon atoms are numbered from that ends which is a near first branching. तर जेव्हा मल्टिपल बॉन्ड इक्विडिस्टन्स असतात दोन्ही साईडनं, म्हणजे आपण जे टर्मिनल कार्बनपासून जिथून नंबरिंग करणार आहे ते मल्टिपल बॉन्ड जर इक्विडिस्टन्स पोझिशनला असतील तर नंबरिंग कुठून स्टार्ट करायचं, जे ब्रांचिंग आहे ते जे ब्रांचिंग तुमचं फर्स्ट ब्रांचिंग काय यायला पाहिजे नियर अबाउट यायला पाहिजे, त्या ह्याच्या नियर अबाउट यायला पाहिजे असं काय केलं जातं तिथं नंबरिंग केलं जातं. आता खाली तुम्हाला स्ट्रक्चर दिले बघा, CH3 CH2 वगैरे हे स्ट्रक्चर दिले. आता इथं नंबरिंग जर तुम्ही केला तर हे नंबरिंग कुठून त्यांनी केले, ही जी तुमची आता चेन सिलेक्ट झाली ही चेन सिलेक्ट होईल कारण त्याच्यामध्ये मल्टिपल बॉन्ड आहे, ही चेन सिलेक्ट होणार. जर तुम्ही इथे त्यांनी नंबरिंग कसं दाखवलं इकडून दाखवले बघा, हे 1, 2, 3 हे असं नंबरिंग आहे. का तसं नंबरिंग केलं तर तुमचं जी ब्रांचिंग असते फर्स्ट जे ब्रांचिंग आहे ते त्याच्या नियर यायला पाहिजे. मग ते नियर कुठं आलं बघा सेकंड पोझिशनला आलं. कारण जर तुम्ही इकडून नंबरिंग केलं तरी पण 3 पोझिशनला येतो कार्बन तुमचा डबल बॉन्ड स्टार्टिंग 3 कार्बन पासूनच येते. इकडून जरी केला तर बघा हे 1, 2 आणि 3 स्टार्टिंग कुठे येणार आहे इकडून 3 पासूनच येते, त्यामुळे डबल बॉन्डची पोझिशन 3च राहते. पण आता नंबरिंग करताना कुठून करायचं कारण ब्रांचिंग 2 आहेत. मग जो तुमचा फर्स्ट नियरिंग ब्रांचिंग आहे, जे नियरिंग ब्रांचिंगला कमी नंबर यायला पाहिजे असं करायचं. मग इकडून जर तुम्ही ह्या साईडून नंबर केला तर काय येतं 2ला येतं, इकडून लास्ट कडून केला तर किती नंबरला येतं ब्रांचिंग तर 3 नंबरला येतं. त्यामुळे पॉसिबल नंबर काय 2 कमी आहे, त्यामुळे नंबरिंग कुठून होतं तर स्टार्टिंग पासून ते त्यांनी करेक्ट नंबरिंग केले. कळलं का बघा नंबरिंग. त्याच्यानंतरचं खाली पण स्ट्रक्चर दिले CH3 2 CH3. आता ट्रिपल बॉन्डचं पण तेच आहे. नंबरिंग कसं करा तो तुम्ही दोन्ही साईडनं जरी नंबरिंग केला तरी डबल बॉन्डची पोझिशन 3 नंबरलाच येते. डबल बॉन्ड तुमचा काय येतो स्टार्टिंग 3 नंबरलाच येतो डबल बॉन्डचं. पण जे ब्रांचिंग आहे जे ब्रांचिंग जे नियर यायला पाहिजे असं नंबरिंग करायचं. जेव्हा सेम साईडनं नंबरिंग केल्यानंतर डबल बॉन्डची पोझिशन तीच येते तेव्हा हा रूल अप्लाय करायचा आहे. त्यानंतरचा नेक्स्ट आहे 6 रूल. इफ द पॅरेंट चेन कंटेन्स 2 डबल बॉन्ड्स और 2 ट्रिपल बॉन्ड्स, जर आता 2 डबल बॉन्ड असल्याने 2 ट्रिपल बॉन्ड असले तर देन इट इज नेम्ड ॲज अ डाईन और डाईन. DIE डाईन और डाईन, DIY दोन्हीचा उच्चार डाईन एकच केला जातो, फक्त स्पेलिंगमध्ये डिफरन्स आहे. जर डबल बॉन्ड 2 असले तर DIE आणि जर डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड 2 असले तर DIY डाईन. इन ऑल द केसेस A ऑफ ANE अल्केन इज रिटेन्ड. आता ह्या दोन्ही केसेसमध्ये म्हणजे डाईनमध्ये आणि डाईनमध्ये म्हणजे DIE मध्ये आणि DIY जिथं 2 डबल बॉन्ड्स असतात आणि 2 ट्रिपल बॉन्ड्स असतात तिथं ANE आहे तसं राहतं, तिथं आपलं काही चेंज होत नाही. YNE पण लावायचं नाही, ENE पण लावायचं नाही कारण आपण ऑलरेडी तिथं डाईन आणि म्हणजे DIE आणि DIY लिहितो म्हणून तिथं ANE तिथं आहे तसंच राहतं. खाली एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला, हे CH3 CH डबल बॉन्ड CH3 आता ए इज रिटेन्ड म्हटलं. आता इथं काय येणार आहे बघा पेंटा 5 ग्रुपसाठी येणार तुमचं पेंटा 5 कार्बन आहेत 1 2 3 4 5 कार्बन आहेत 5 त्याच्यासाठी येणार पेंटा. डाईन पोझिशन बघा 1 2 3 4 आणि 5 असं केल्यावर नंबरिंग करेक्ट आहे का हे नाही, रॉंग नंबरिंग आहे. नंबरिंग कुठून करणार तुम्ही इकडून करा जिथं कमी नंबर यायला पाहिजे. मग काय होणार 1 2 आणि 3 4 आणि 5. आता जिथून डबल बॉन्ड स्टार्ट होतो ते द्यायचं. डबल बॉन्ड इथून स्टार्ट होणार आहे म्हणजे हा 1 नंबर आणि इथून स्टार्ट झालाय 3 नंबर. मग काय होणार पेंटा 5 साठी पेंटा 1 3
डाईन. नाव काय होणार याचं? पेंटा 1,3 डाईन. दोन बॉन्ड आहेत म्हणून डाईन. त्याच्यानंतर खाली ट्रिपल बॉन्ड्स आहेत, ते काय होईल? हेक्झा 1,4 डाईन, कारण 6 कार्बन आहेत आणि आपण नंबरिंगवरनं काय येतं तुमचं 1 आणि 4 पोझिशनला येतं म्हणून काय येणार? हेक्झा 1,4 डाईन. इफ द पॅरेंट चेन कंटेन्स बोथ द डबल बॉन्ड्स अँड ट्रिपल बॉन्ड. आता पॅरेंट चेनमध्ये बोथ डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड दोन्ही पण पाहिजे, दोन्ही पण असतील, एक डबल बॉन्ड पण असेल आणि दुसरा ट्रिपल बॉन्ड. देन कार्बन ॲटम्स आर नंबर्ड फ्रॉम दॅट एंड वेअर मल्टिपल बॉन्ड इज नियर. आता तिथं पण नंबरिंग कसं करायचं? जिथं मल्टिपल बॉन्ड काय यायला पाहिजे? नियर यायला पाहिजे किंवा जवळ यायला पाहिजे असं नंबरिंग करायचं. सच सिस्टीम आर नेम्ड ॲज अ पुटिंग EN एंडिंग फर्स्ट फॉलोड बाय YN. आता इथं पहिल्यांदा काय लिहायचं? EN, कारण अल्फाबेटिकल प्रमाणे पहिला E येतो आपला, म्हणून पहिल्यांदा EN लिहिलं जातं आणि नंतर YNE लिहिलं जातं. म्हणजे तुमचा नंबर जरी ENचा मोठा असेल, म्हणजे डबल बॉन्डचा जरी नंबर मोठा असेल तरी तो आधी लिहायचा आणि YNEचा जरी स्मॉल असला तरी तो काय लिहायचा? नंतर लिहायचा, कारण YNE आपल्या नंतर येत असतं म्हणून YNE नंतर लिहायचं. एकाच वेळी एकाच केसमध्ये डबल बॉन्ड पण आणि ट्रिपल बॉन्ड असेल तेव्हा हा रूल ॲप्लिकेबल करायचा. द नंबरिंग इंडिकेटेड द लोकेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड इज प्लेस्ड बिफोर द नेम. आता खाली तुम्हाला स्ट्रक्चर दिले बघा, CH2 CH C ट्रिपल बॉन्ड C CH3 आहे का बघा? एका स्ट्रक्चरमध्ये हा डबल बॉन्ड आणि हा ट्रिपल बॉन्ड एकामध्येच आहे. आता ते नंबरिंग करताना नियरेस्ट नंबर येईल असं नंबरिंग करायचं. कसंही कुठूनही करा, फक्त तुमचं जे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आहे त्याला नियरेस्ट नंबरिंग आला पाहिजे. मग मला वाटतं स्टार्टिंगपासून करूया म्हणजे नियरेस्ट नंबरिंग येईल, कारण 1 2 3 4 आणि 5 येणार. जर इकडून केला तुम्ही तर इथं 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 म्हणजे 3 4 जास्त होतं, म्हणजे 1 एक येतं आणि तुमचं 3 येतं. बघा नंबरिंग हे 1 आहे, 2 आहे, जिथून स्टार्ट होतं ते आपण घेतो. म्हणजे 3ला एक ट्रिपल बॉन्ड आहे आणि 1ला एक आहे. मग 1ला कोणता आपला डबल बॉन्ड आहे? मग लिहिताना काय लिहायचं बघा? 1 2 3 4. आता इथं काय येणार आहे? पेंट. आता त्याच्यात आपण पेंटा ए आपलं तिथं रिटेन राहत होतं, जे डाईन आणि डाईन्स होतं त्याच्यामध्ये PENT पेंट आपण लिहित नाही, पेंटा ए तिथं काय राहतं? रिटेन राहतं. जे तुमचं नॉर्मल अल्केन असतं त्याच्यामध्ये ए तिथं रिटेन राहतं, पण इथं काय होत नाही? रिटेन राहत नाही. इथं काय होतं? आपण PENT पेंटच वापरतो. मग काय येणार बघा? पेंट 5 कार्बन आहेत म्हणून पेंट येणार. 1 पोझिशन आता काय येणार? डॅश EN. कशासाठी? डबल बॉन्डसाठी EN आलं. त्याच्यानंतर डॅश 3 हा तिथून आपला ट्रिपल बॉन्ड स्टार्ट होतो म्हणून 3 YNE. जरी समजा तुमचा नंबर 3ला EN असता तरी काय आलं असतं? 3 ENच अगोदर लिहायचं आणि YNE नंतर लिहायचं. त्याच्यानंतर खालचं आहे बघा, आता 4थचं दिले आहे का? ते पण खाली स्ट्रक्चर दिले तुम्हाला. 4th ENचा जास्त आलाय नंबर. तर इथं नंबरिंग करताना बघा आता कार्बन किती आहेत? 1 2 वगैरे आहेत. मग आता नंबरिंग कसं करणार बघा? 1 आता इकडूनच करा म्हणजे तुमचं करेक्ट येईल, कारण इकडं 1 पोझिशनला येतो, इकडून 1 2 पोझिशनला येतं स्टार्टिंग, म्हणून इथून काय स्टार्टिंगपासून करू आपण 1 2 3 4 5 आणि 6. आता स्टार्टिंग आता 4th पासून डबल बॉन्डची होते, फर्स्ट पासून ट्रिपल बॉन्डची होते. पण लिहिताना जरी 4th पासून होत असली तरी पहिला EN लिहायचं, नंतर काय लिहायचं? YNE. मग काय होणार? हेग्ज 4 EN 1 YNE. समजलं? मला वाटतं समजलं असेल हा रूल. जेव्हा एकाच वेळी डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड येतो तेव्हा हा ॲप्लिकेबल आहे रूल. त्यानंतर 8 इफ देअर इज अ टाय बिटवीन अ डबल बॉन्ड अँड अ ट्रिपल बॉन्ड. आता डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डमध्ये जर टाय असेल म्हणजे दोन्ही इक्वल डिस्टन्सवर असतील तर डबल बॉन्ड गेट्स द लोअर नंबर. डबल बॉन्डला काय करायचं? लोअर नंबर द्यायचं. म्हणजे कमी नंबर कशाला द्यायचा? डबल बॉन्डला द्यायचा जेव्हा दोन्ही इक्वल नंबरला असतील. इफ देअर इज अ टाय बिटवीन द डबल बॉन्ड अँड अ ट्रिपल बॉन्ड द डबल बॉन्ड गेट्स द लोअर नंबर. डबल बॉन्डला लोअर नंबर द्यायचा. आता हे एक्झाम्पल बघा खाली काय एक्झाम्पल आहे? CH ट्रिपल बॉन्ड C CH2 CH आणि CH2. आता इकडून जरी तुम्ही नंबरिंग केला तरी काय येतं? 1 2 3 4 आणि 5. आणि ह्या साईडनं जर नंबर केला तर काय येणार? 1 2 3 म्हणजे 1च येतं. डबल बॉन्डला पण 1 येतो आणि ट्रिपल बॉन्डला पण 1 येतो. मग ह्याची अशी जेव्हा कंडिशन येते तेव्हा कसं द्यायचं? जे डबल बॉन्ड असतो त्याला लोअर नंबर द्यायचा आणि ट्रिपल बॉन्डला हायर नंबर. म्हणून बघा डबल बॉन्डला 1 नंबर दिला आहे आणि हे 4 कशाला आहे तुमचा? ट्रिपल बॉन्डला, म्हणून पेंट 1 ENE 4 YNE असे हे स्ट्रक्चर केले. मला वाटते सगळे रूल तुम्हाला समजले असतील. फक्त प्रत्येक ठिकाणी पेंट आपण ANE सफिक्स काढतो, पण जिथं डबल बॉन्ड 2 किंवा 3 असतील किंवा ट्रिपल बॉन्ड पण 2 किंवा 3 असतील तिथं ENE डाईन हा शब्द वापरतो. तिथं फक्त तुम्ही ए तिथं रिटेन ठेवायचं, एक फक्त तिथनं काढायचं नाही. पेंटा ब्युटा हेक्झा हे शब्द तिथं वापरले जातात. समजले असतील रूल्स. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे आपण रूल्स बघितले, म्हणजे सॅच्युरेटेड कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असताना, त्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असताना. आता आजच्या लेक्चरमध्ये ते रूल्स बघितले आपण सगळे रूल्स. त्यानंतर आता नेक्स्ट जे आहे IUPAC नेम्स ऑफ सिंपल मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन. तर मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन म्हणजे काय असणार आहे? ज्याच्यामध्ये एकच रिंग असेल, रिंग लाईक स्ट्रक्चर असणार आहे, सायकल असणार आहे किंवा रिंग लाईक स्ट्रक्चर आपण म्हणतो, त्याला म्हणतात मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन्स. सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक. सॅच्युरेटेड म्हणजे काय असणार? त्याच्यामध्ये कुठेच तुम्हाला डबल बॉन्ड दिसणार नाही, सगळे काय असतील? सिंगल
सिंगल बॉन्डचं स्ट्रक्चर असणार आहे, सिंगल बॉन्डेड असणार आहे. अ सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन इज नेम्ड बाय अटॅचिंग प्रिफिक्स सायक्लो. त्याच्याचं नाव लिहिताना त्याच्या अगोदर काय लिहिलं जातं, प्रिफिक्स म्हणजे अगोदर लिहितो आपण, त्याच्या अगोदर सायक्लो हा शब्द लिहिला जातो, सायक्लो, टू द नेम ऑफ द करस्पॉन्डिंग ओपन चेन अल्केन. टू द नेम ऑफ द करस्पॉन्डिंग जे ओपन चेन अल्केन असेल त्याच्या करस्पॉन्डिंग त्याचं नेम लिहायचं, फक्त अगोदर काय लावायचं, सायक्लो. तर एक्झाम्पल बघितलं तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल आता खाली स्ट्रक्चर दिले तुम्हाला, सायक्लिक स्ट्रक्चर आहे CH2 CH2 CH2. एका सायकलमध्ये हे स्ट्रक्चर आहे CH2 CH2 CH2. हेच आपण कसं काढू शकतो, असंही काढू शकतो बघा. म्हणजे इथं आपल्याला माहिती आहे इंटरसेक्शनला कार्बन असतात आणि त्याच्यावरनं हायड्रोजन वगैरे आपण लिहितो, हे असंही स्ट्रक्चर काढू शकतो. मग याचं नाव लिहिताना काय याचे कार्बन किती आहेत तुमचे, 1 2 3 कार्बन. आतमध्ये कुठलेच डबल बॉन्ड वगैरे नाही आहेत. 3 कार्बनचं अल्केन कोणतं असतं, प्रोपेन. फक्त आधी सफिक्स कोणता वापरायचा, सायक्लो. काय म्हणणार त्याला, सायक्लो प्रोपेन, म्हणून त्याचं नाव काय होतं, सायक्लो प्रोपेन. त्यानंतरचं इकडे एक स्ट्रक्चर दिसतंय बघा तुम्हाला, 1 2 3 4 आणि 5. आता कार्बन याच्यामध्ये किती असणार, हे इंटरसेक्शनला कार्बन असतात, 1 2 3 4 आणि 5 कार्बन. 5 कार्बनचं अल्केन आहे. अल्केन कोणतं असतं, 5 कार्बनचं पेंटेन. शब्द काय वापरायचं, सायकल सारखं दिसतं म्हणून काय येणार आहे, सायक्लो पेंटेन. मला वाटतं समजलं असेल तुम्हाला कसं नेमिंग करायचं. फक्त आधी प्रिफिक्स काय वापरायचं, सायक्लो. अँड अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक, फक्त सॅच्युरेटेडसाठी हे सायक्लो ब्युटेन. आता बघा हे जे स्ट्रक्चर होतं, हे जे स्ट्रक्चर, आता इथं काय असणार आहे मला सांगा, इथं एक कार्बन, इथे एक कार्बन, इथे एक कार्बन आणि इथे कार्बन, टोटल किती असतील, 4 कार्बन. हां, हे एकच लाईन आहे लक्षात, टोटल 4 कार्बन. 4 कार्बनचं अल्केन कोणतं असतं, ब्युटेन. मग ह्याला काय म्हणतात, सायक्लो ब्युटेन. त्यानंतर हेक्झेन पण असतं, हे बघा 6 याचं जर आपण काढलं हेक्झेन, कसं असेल स्ट्रक्चर, हे इथं काय कार्बन असतील, 1 2 3 4 5 आणि 6. मग काय म्हणणार आपण, 6 कार्बनचं जे आपलं सॅच्युरेटेड किंवा स्ट्रेट चेन अल्केन कोणतं असतं, हेक्झेन. फक्त पहिल्यांदा स्टार्टिंगला काय वापरायचं, सायक्लो शब्द, सायक्लो हेक्झेन. मला वाटतं आता परफेक्ट तुम्हाला समजलं असेल ते. अँड अनसॅच्युरेटेड मोनोसायक्लिक हायड्रोकार्बन इज नेम्ड बाय सबस्टिट्यूटिंग E आणि Y आणि. आता अनसॅच्युरेटेड जर असेल म्हणजे जर डबल बॉन्ड असेल तर काय वापरणार आपण, E आणि. ट्रिपल बॉन्ड असेल तर Y आणि. जर त्याच्यामध्ये फक्त जे A आणि असतं, सायक्लोपेंटेन वगैरे जे शब्द आहेत, हे बघा हे जे A आणि असतं ते कशाने रिप्लेस करायचं, जर डबल बॉन्ड असेल तर E आणि न, ट्रिपल बॉन्ड असेल तर Y आणि न. द A आणि इन द नेम ऑफ द करस्पॉन्डिंग सायक्लो अल्केन. आता फॉर एक्झाम्पल दिले, आता हे जे मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं होतं मग अशी सायक्लो हेक्झेनचं बघा, जे फक्त त्याच्यामध्ये काहीच डबल बॉन्ड नाही असं जे स्ट्रक्चर होतं 6 कार्बनचं, ते काय होतं, सायक्लो हेक्झेन. मग त्याच्यामध्ये जर असं तुम्ही एक लाईन काढला तर एक काय तो डबल बॉन्ड येतो, मग तिथं काय होणार आहे, सायक्लो हेक्झेन. आता इथं काय होणार बघा, एक डबल बॉन्ड काढला आहे, पेंटेनचं स्ट्रक्चर किती कार्बन आहेत, 1 2 3 4 आणि 5. नाव नेम काय होईल, 5 म्हणजे सायक्लो, एक शब्द वापरणार, एक डबल बॉन्ड आहे म्हणजे पेंटीन, सायक्लो पेंटीन असं त्याचं नेम होतं. इफ साईड चेन्स आर प्रेझेंट देन द अबोव डिस्कस्ड रूल्स आर अप्लाइड. आता जे आपण अगोदर जे डिस्कस केलेत रूल्स ते फक्त साईड चेन जर असतील तर ते अप्लाय होतात, म्हणजे नंबरिंग वगैरे करायचं. नंबरिंग ऑफ द रिंग कार्बन इज स्टार्टेड फ्रॉम द साईड चेन. आता रिंग कार्बन जे असतील त्याच्यापासून काय करायचे, नंबरिंग स्टार्ट करायचं. फॉर एक्झाम्पल आता खाली एक्झाम्पल दिले बघा, बेन्झिन रिंग म्हणजे जी रिंग आहे फक्त 6 मेंबर्ड रिंग आहे, त्याच्यानंतर C2H5 आणि CH3. तर इथं नंबरिंग करताना काय करायचं, तर आता नंबरिंग कसे, कार्बन जी चेनमधले कार्बन आहेत तिथून नंबरिंग स्टार्ट करायचं. आता बघा 1 2 3 असं नंबरिंग केलं आहे, त्याला 4 5. आता नंबरिंग बघा ते 4 5 6. आता 1 पोझिशनला कोणता ग्रुप आहे तुमचा, इथाईल ग्रुप. आता आपला IUPAC रूल पण इथं वापरायचा. IUPAC प्रमाणे पहिला कोणता येतो तर तुमचा इथाईल ग्रुप येतो फर्स्ट. IUPAC प्रमाणे कोणता ग्रुप येतो, इथाईलच येतो. त्यानंतर मिथाईल येतो, कारण ई पहिला येतं अल्फाबेटिकल प्रमाणे, अल्फाबेटिकल रूल वापरायचा. मग 1 इथाईल 3 मिथाईल सायक्लोहेक्झेन, हे असं काय होतं त्याचं नेमिंग होतं. त्याच्यानंतर आता पुढे एक स्ट्रक्चर दाखवले बघा. आता इथं हे जे तुम्हाला दिसतंय इथं काय नाही आहे, म्हणजे इथं 2 CH3 ग्रुप आहेत बघा, इथं पण CH3 आणि इथं पण CH3 ग्रुप आहेत. इथं काही दिलं नाही म्हणजे CH3 ग्रुप आहे, आणि इथं बघा हे 2 दिलेत. म्हणजे तुम्हाला जे आपण झिगझॅग स्ट्रक्चर बघितलं होतं तसं आहे हे. मग काय होणार इथं बघा, इथं काय होणार आहे CH2 CH3. इथं मी इथं एक कार्बन असणार आहे तुमचा, म्हणजे काय असतं हे स्ट्रक्चर, CH2 CH3 असं हे स्ट्रक्चर असतं, म्हणजेच इथाईल ग्रुप असतो. मग आता इथं नंबरिंग करताना इथं 1 पोझिशन आलं, 1 2 3. जे आपलं तुमच्या जवळ असतं त्याला असं नंबरिंग करत जायचं. मग हे काय येणार, 1 2 3 पोझिशन आलं. 1 पोझिशनला काय येणार, आता पहिला इथाईल येतो अल्फाबेटिकल प्रमाणे, म्हणून पहिला इथाईलला यायचा 3 इथाईल, 3 पोझिशनला 3 इथाईल, 1 1 डायमिथाईल सायक्लोहेक्झेन असं नेमिंग केलं जातं. त्याचे ग्रुप वगैरे अगोदरचे आपण रूल्स आहेत तेच रूल अप्लाय करायचे आणि फक्त नेमिंग करायचं. तुम्हाला नंबरिंग परफेक्ट जमलं पाहिजे, नंबरिंग कसं करायचं ते. इफ अल्किल ग्रुप्स कंटेन ग्रेटर नंबर ऑफ कार्बन आयटम्स दॅन द रिंग. आता अल्किल ग्रुप जास्त असले, ग्रेटर दॅन द
कशापेक्षा, रिंगपेक्षा. इफ अल्किल ग्रुप्स कंटेन ग्रेटर नंबर ऑफ अ कार्बन आयटम, अल्किल ग्रुपमध्ये जर ग्रेटर नंबरचे अल्किल ग्रुप्स असले दॅन द रिंग, द करस्पॉन्डिंग रिंग नेम्ड ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मग त्या रिंगला काय म्हणतात तर डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. द रिंग इज क्रिएटेड ॲज अ सबस्टुएंट. मग त्या रिंगला काय कन्सिडर करतात तर सबस्टुएंट. कारण रिंगपेक्षा जर आपली चेन जर मोठी होत असेल तर तिथं चेन मेन पॅरेंट कन्सिडर केलं जातं आणि रिंग काय करतात तर सबस्टुएंट म्हणून कन्सिडर केलं जातं. खाली एक्झाम्पल आहे बघा, CH3 CH2 CH CH2 CH3. आता याच्यामध्ये जी रिंग आहे, रिंग किती आपली फक्त 3 कार्बनची आणि चेन किती आहे मोठी, 1 2 3 4 5 6 कार्बनची वगैरे आहे बघा. हे बघा, हे 3 आणि हे 3 6 कार्बनची आणि चेन फक्त जी रिंग आहे, रिंग किती आहे फक्त 3 कार्बनची आहे. मग आता इतर रिंग काय कन्सिडर केली जाते तर सबस्टुएंट म्हणून कन्सिडर करतात. मग आपलं नंबरिंग करायचं, इकडून कुठूनही करा तेच नंबरिंग येईल 1 2 3. ज्याला जे रिंग जे सबस्टुएंट आहे त्याला लोएस्ट पोझिशन यायला पाहिजे. इकडून जर केला तर 1 2 3 4 येतं. त्यामुळे स्टार्टिंगपासून नंबरिंग काय येईल 3. म्हणून काय येतं 3 सायक्लो. मग ग्रुप कुठला येतो तर हा बेन्झिन रिंग, तुम्हाला प्रोपाईल ग्रुप येतो, सायक्लो प्रोपाईल. त्याला काय म्हणणार आहे, प्रोपाईल ग्रुप 3 कार्बनचा म्हणून YL येतं, सायक्लो प्रोपाईल हेक्झेन. 6 कार्बन हेक्झेन असं नेमिंग केलं जातं. रिंग काय करतात जर कमी नंबरची असेल तर ॲज अ सबस्टुएंट म्हणून कन्सिडर केली जाते. आता पुढे पण दिलं आयसोप्रोपाईल सायक्लो हेक्झेन. आता ह्याला आयसोप्रोपाईल नाव का दिले बघा, हे 2 ग्रुप म्हणजे काय असणार आहे इथं CH3 CH3 आणि इथला कार्बन, ह्या कार्बनला तुमचं CH3 CH3 ग्रुप आहे. कन्सिडर बघा, समजते का, CH3 CH3 जेव्हा सेम ग्रुप असतात तेव्हा कोणता शब्द वापरतात तर आयसो. आणि स्ट्रक्चर काय होतं, 3 हे कार्बन आहेत म्हणून काय येणार प्रोपाईल. हा 1 2 3 आहेत म्हणून काय येईल 3 आयसोप्रोपाईल. किंवा त्याचा अल्किल ग्रुपमध्ये फक्त 1 हायड्रोजन ॲटम लेस असतो म्हणून पण 3 कार्बनचे ते प्रोपाईल येणार आयसोप्रोपाईल. आणि जे रिमेनिंग स्ट्रक्चर आहे आपलं एवढं ते काय येतं हेक्झेन, सायक्लो हेक्झेन, आयसोप्रोपाईल सायक्लो हेक्झेन. परत एकदा आता तुम्ही व्यवस्थित वाचा. आता आजचं लेक्चर आता आपण इथं संपवतोय कारण आपण दोनचे रूल बघितले. एक तर सायक्लिक कंपाऊंडचे अनसॅच्युरेटेड असेल, सॅच्युरेटेड असेल तर मोनोसायक्लिक कंपाऊंडचे एक रिंग असेल तेव्हा. त्यानंतर याचे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, अल्किन्स आणि अल्काइन्स जे रूल्स बघितलेत. परत एकदा सगळे रूल्स वाचा, तुम्हाला जमते का बघा, रूल्स ॲप्लिकेबल करता येत आहेत का व्यवस्थित बघा. आता अजून राहिले ते नेक्स्ट लेक्चरला बघूया. याच्या पुढचा पार्ट अजून IPSC नॉमेनक्लेचर आहे ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू.